वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आज गडकरी रंगायतन येथे जनता दरबार पार पडला। या जनता दरबारामध्ये मोठ्या संख्येने नागरिक आपले विविध प्रकारच्या समस्या आणि प्रश्न घेऊन या ठिकाणी दाखल झाले होते। त्याचबरोबर मोठ्या संख्येने संबंधित विभागाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी येथे उपस्थित होते। यावेळी गणेश नाईक यांनी म्हटले की मी 1995 साली मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार आहे आणि मी भरवतो देखील। जनतेवर मेहरबानी करण्यासाठी हा दरबार भरवला जात नाही, मनाला आनंद मिळतो। तर जनतेच्या मनामध्ये मंत्री आमदार अशा प्रकारची संकल्पना, ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रश्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारामध्ये प्रश्न घेऊन येतात। आमच्याकडे बघू करू त्याकडे त्या माणसाला समाधान मिळत नाही। नवी मुंबई, पालघर, ठाणे या जनता दरबारामधून 90% नागरिकांचे प्रश्न सुटलेले आहेत। तसेच वनविभागाची जागा कोणालाही मिळू शकत नाही। गोरेगाव ड्रग्जबाबत देखील त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। आमचे वरिष्ठ नेते आणि प्रवृत्ते याबाबत उत्तर देतील असं त्यांनी म्हटलंय। पोलीस यंत्रणा सक्रिय आहे, त्यामुळे असे गुन्हे उघडकीस येत असतात। गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करतात, म्हणजेच यंत्रणा सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच आदित्य ठाकरे यांच्याबाबत देखील त्यांनी बोलणं टाळलंय। संजय गांधी उद्यानात जवळील वस्तीमधील बाण मारून प्राण्यांना जखमी करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बिबट्यांचे 3 शिकार झाले हे खरं आहे। यामधील 3 जण संजय गांधी उद्यानातील पाड्यातील आहेत। वाघाची आणि बिबट्याची शिकार करणारे लोक आपल्या राज्यातील, देशातील नाही, तर याचं कनेक्शन परदेशी लोकांशी आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांना पकडून जेरबंद करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। भटक्या कुत्र्याच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा सुरू आहे आणि त्यांची प्रक्रिया गतिमान करायला पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार। जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात। ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात एरवी इझी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो। द्या आमच्याकडे, बघू करू, त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत। आता बाबाशी की एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार पण चौकटीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो। आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ॲव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत। 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत। आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत, म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणी घेऊ शकत नाही, घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात। एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे। म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो, परंतु पुटअप तर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार। म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल, परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही। आणि म्हणून येताना जनता दरबारामध्ये समाजसेवकांनी त्या घटकांना मदत करावी आणि त्याचा प्रश्न प्रॉपर स्टाईलमध्ये तिथं पुटअप व्हावा आणि होतोय तो आता। हे बघा, बाब असे खरं म्हणजे या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे प्रवक्ते व्यवस्थितपणे उत्तर देण्यासाठी आहेत आणि गृह विभाग सुद्धा सक्षमतेने काम करते। शेवटी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या पोलीस त्या कक्षेमध्ये जर गुन्हे उघडकीस येतात याचा अर्थ गुंडांचं किंवा गुन्हेगारांचं प्रमाण वाढलं असं नाही, उलट ती यंत्रणा सक्रिय आहे आणि म्हणून ते गुन्हे उघडकीस येतात। काय आपल्या लक्षात आलं माझं म्हणणं की एखाद्या ठिकाणी गुन्हे नोंदीतच नाही झाले म्हणजे याचा अर्थ तिथे कोणी तपास करायला कोणी गेलाच नाही। गुन्हे नोंदीत होतात याचा अर्थ तपास होतोय, यंत्रणा सक्रिय आहे। आता अशा प्रकारचे गाण्यांचा मोठा कार्यक्रम ठेवला ना, त्याच्यामध्ये काही लोक काही ड्रग्ज घेऊन आले आणि अशा प्रकारे यंत्रणा कुठे पुरी पडणार आहे। जे घडलेल्या गोष्टी वाईट ते अशा घडता कामा नयेत, किंबहुना देशामध्ये, राज्यामध्ये असे ड्रग्ज निर्माणच होऊ नयेत किंवा बाहेरून ड्रग्ज येऊ नयेत, परंतु अशा ह्या इतक्या मोठ्या, असं म्हणतो चोराला 1000 वाटा, काय म्हणतो आपण म्हणतो ना, चोराला 1000 वाटा। चोराची घेण्याची भूमिका कधी आहे, कुठल्या मार्गाने आपल्याला समजत नाही, परंतु याचा अर्थ प्रशासन आणि यंत्रणा कमकुवत आहे असं म्हणण्याचा अर्थ नाही। आणि या गोष्टी घडता कामा नयेत आणि घडले ते वाईट घडलेले। जाऊ दे ना, तर तो राजकारणात मी राजकारणात प्रश्न उत्तर द्यायला येत नाही। आपण
या दरबाराशी कनेक्टेड प्रश्न मला विचारला तुम्ही आनंदाने घ्या. हे आपलं म्हणणं खरं आहे की काही त्या संजय गांधी उद्यानाच्या सभोवताली वस्ती आहे, तर काही ज्यांना मानवतावाद सुद्धा माहीत नाही आणि प्राणीची म्हणजे बुद्ध माहीत नाही असे लोक बाण मारून वानरांना जखमी करतायत. ही गोष्ट खरी आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिबट्यांची 3 शिकार झाली ही पण गोष्ट खरी आहे. त्या घटकानं पकडलेल्या त्याच्यातले 3 तर संजय गांधी उद्यानामध्ये असलेल्या पाड्यांमध्ये राहणारे लोक आहेत आणि बाहेरचे 2 लोक आहेत. आता प्रश्न असे की ही यंत्रणा बिबट्याची शिकार किंवा वाघाची शिकार करणारे लोक नुसते आपल्या राज्यातले देशातले नाहीत, तर काही परदेशी लोकांशी त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि अशा प्रकारच्या लोकांना पकडून जेरबंद केलेले आहे आणि असे त्यांच्यावर खटले पण चालू आहेत. वन यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि NGOज सुद्धा तुमच्यासारखे मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया सतर्क आहे आणि त्याच्यामुळे यांच्यावर वचक राहिला जातोय. नाही, बाब अशी आहे की मराठी, माझं म्हणणं आहे की रिक्षा चालवणारा नाही, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे. जर का त्याला मराठी येणार नसेल तर त्याला व्यवसायाचा परवाना देण्यात येऊ नये. बाकी एकच आहे की आता रिक्षावाल्यांचे त्यांना ते एखादा 2 महिन्याची थोडी मुदत दिली पाहिजे किंवा 1-2 महिन्यामध्ये तुम्ही जी काम चलावं मराठी आहे तेवढी तरी शिका, म्हणजे असते नंतर. परंतु अनापे सडन आजच्या आजपासून तर ते अन्यायकारक होईल. पण प्रत्येक नाही, ऐकून घ्या. प्रश्न असे की प्रत्येकाला एक नोटीस दिली पाहिजे. आता ही गोष्ट करी चुका आपण पूर्वी केल्या की मराठी न येणाऱ्या लोकांना लायसन्स दिले, आपण परमिट दिले. त्यात झालेल्या चुका दुरुस्त करताना एवढ्या अनापे सडन कट ऑफ लगेच डेट नाही करायची. एखाद्या महिन्याची मुदत त्यांना दिली पाहिजे. किंवा ह्या महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही जे व्यवहारिक गरजेचं आहे तेवढे तरी मराठी बोलायला शिका आणि तुम्ही शिकल्याचं सर्टिफिकेटमध्ये कोणाला ते सर्टिफिकेशन कोण करणारी यंत्रणा आहे ते पण आता म्हणजे त्या यंत्रणेने निश्चितपणे ठरवली पाहिजे आणि हा याला मराठी येते मग त्याला तुझा परवाना चालू झाला असं काहीतरी करायला लागेल ना. की अशा प्रकारच्या मनात आलं आणि लगेच लहरीनं आपण केलं हे उचित नाही असं माझं मत आहे. संधी दिली पाहिजे. रिक्षा उद्याला जर काय आपला मराठी माणूस उद्याला अन्य राज्यात गेला तर तिथली भाषा तरी शिकली पाहिजे आणि त्या राज्याच्या जनतेचा सन्मान आहे तो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझं म्हणणं की आमच्या नवी मुंबई महापालिकेत आम्ही इंग्रजी माध्यम सुरू केलं, परंतु सगळ्या शाळांना मराठी सक्तीची केलेली आहे, खाजगी शाळांना सुद्धा. ज्या शाळांमध्ये मराठी विषय नसेल त्या शाळांचे आमच्या शहरामध्ये असलेलं जे अस्तित्व आहे ते अडचणीत निश्चितपणे येईल.